लोकसभा मतदारसंघासंदर्भामध्ये प्रत्येक नेत्याशी चर्चा करण्याकरता माननीय मुख्यमंत्री आज इथं आलेले आहेत। खास करून या मतदारसंघातील 3 आमदार माननीय प्रकाश आवाडे साहेब, माननीय विनय कोरे साहेब आणि माननीय येड्रावकर यांच्याशी माननीय मुख्यमंत्री, माननीय चंद्रकांत दादा, माननीय हसन मुश्रीफ साहेब यांनी अतिशय प्रदीर्घ चर्चा त्यामध्ये केलेली आहे। या मतदारसंघातून उमेदवार निवडून येण्याकरता अतिशय ताकदीनं कसं नियोजन करायचे अशी भूमिका या 3 आमदारांच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली। बंद खोलीमध्ये या 3 आमदारांवर चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक तालुकावार प्रत्येक तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या संदर्भामध्ये बैठकी झाल्या। शिरोळ तालुक्यातील प्रमुख मंडळी, हातकणंगले तालुक्यातील प्रमुख मंडळी यांची चर्चा करून हातकणंगले तालुक्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार धैर्यशील माने हे निवडून यावेत या भूमिकेसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक अशी अतिशय प्रदीर्घ चर्चा यामध्ये केलेली आहे। अडचणी नक्की काय आहेत, मतदारसंघात काय केलं पाहिजे, बदलल्या घडामोडीमध्ये काय झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय सूक्ष्मपणे त्यांनी यामध्ये नियोजन केले। आणि माझी खात्री आहे की आजच्या या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील बरेचसे अडचणी दूर झालेल्या आहेत। बऱ्याचशा जे वादविवाद होते ते बाजूला गेलेले आहेत। माझी खात्री आहे की उद्यापासून या मतदारसंघामध्ये धैर्यशील माने हे अतिशय ताकदीनं या मतदारसंघामध्ये पळताना आणि उद्या खासदार होताना आणि मोदीजींना परत पंतप्रधान करण्याकरता त्यांचा हात वरती होण्याकरता निश्चितपणे तुम्हाला यामध्ये पॉझिटिव्ह बदल दिसेल। आमदार प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीबद्दल काय चर्चा झाली? आवाडे साहेबांच्यावर चर्चा झाली, पण ती अतिशय बंद खोली झाल्या। त्यामध्ये आम्ही कोणीही नव्हतो, माननीय मुख्यमंत्री साहेब आणि प्रकाश आवाडे आणि त्यांचे कुटुंबीय असेच होते। परंतु माझ्या माहितीप्रमाणे आणि आवाडे साहेबांचा चेहरा बघितल्यानंतर निश्चितपणे मुख्यमंत्र्यांची चर्चा ही पॉझिटिव्ह झाली असं आम्हाला वाटते। त्यामुळे तुम्ही देखील धैर्यशील मानेंना मदत करणारे किंवा त्यांचं काम करणारे अशी स्पष्ट भूमिका घेतलेली होती। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर तुमची नाराजी दूर झालेली आहे? नाही, माझी नाराजी दूर झालेली आहे, कारण मुख्यमंत्री आणि माननीय चंद्रकांत दादा यांनी स्पष्टपणे सांगितले की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, मी भारतीय जनता पार्टीचा नेता आहे आणि त्यामुळे जोपर्यंत तिकीट मिळत नाही तोपर्यंत आमचा वाद होता। तिकीट मिळाल्यानंतर तिकीट मिळाला माणूससुद्धा भेटत नाही किंवा संपर्क करत नाही असा वाद होता। पण शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय चंद्रकांत दादांनी या सगळ्या भूमिका स्पष्टपणे सांगितल्यानंतर आमची नाराजी दूर झालेली आहे आणि आम्ही कालपासून आजपासूनच धैर्यशील मानेच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेलो। धन्यवाद।